हाय फ्रेंड्स, मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये। रोज रोज जेवताना काय बनवायचं हा प्रश्न तर प्रत्येकीलाच पडतो, शिवाय मुलांचे डबेही असतात। तर अशा वेळी आपण ही सिंपल आणि एकदम साधी सोपी रेसिपी ट्राय करू शकतो। बिना कोणताही तामझाम करता, ना कसलीही तयारी करता पटकन 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। मी इथे 2 ग्लास तांदूळ घेतलेत। मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही मोकळा होणारा तांदूळ घ्या, जो शिजल्यावर व्यवस्थितपणे मोकळा होईल। याला आपण 2 ते 3 वेळा व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी याला आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये, ज्यामध्ये आपण भात करणार आहोत, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झाल्यानंतर त्यात मी एक स्टार फूल, 1 ते 2 इंच दालचिनी, थोडेसे लवंग, वेलदोडे आणि काळी मिरी घातलेली आहे। ते व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर तुम्ही यामध्ये लांबट चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा घालायचा आहे। जर तुमच्याकडे खडे मसाले अवेलेबल नसतील तर तुम्ही खडे मसाले घातले नाही तरीही काही अडचण नाही। कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा टोमॅटो। तोही मी लांबट उभाच चिरून घेतलेला आहे। पण अजून मी तुम्हाला ह्या आपल्या रेसिपीचं नावच सांगितलेलं नाही आहे। या रेसिपीचं नाव आहे मटकी भात। तर नावाप्रमाणेच मी आता घातली आहे 1 ते 1.5 कप इतकी मोड आलेली मटकी आणि याला सुद्धा आपण फ्राय करून घ्यायचं आहे। मी उकडून घेतलेली नाही आहे, कच्चीच आहे। ही व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे जिरे, थोडेसे सफेद तीळ, थोडीशी हळद घालून हे पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे। खूपच सुंदर आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। हे आता व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी यामध्ये घालते 1 छोटा चमचा हिंग, तसंच चवीप्रमाणे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट। तुम्ही कमी जास्तही करू शकता किंवा इथे हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता। जर मुलं मोड वगैरे खात नसतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। त्यानंतर मी यामध्ये घातलेत भिजवलेले तांदूळ। याला आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आता मी 2 ग्लाससाठी साधारण 4 ते 4.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झाल्यानंतर आपण याला उकळी येण्यासाठी वाट बघायची आहे। वरून मी टाकते चवीनुसार मीठ आणि थोडासा बिर्याणी मसाला, खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि पुन्हा एकदा आपण हे आता मिक्स करून घेतोय। व्यवस्थितपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि साधारण पाणी आपल्याला चेक करायचं आहे। यामधलं पाणी जर कमी आहे असं वाटत असेल तर तुम्ही पुन्हा वरून थोडंसं गरम पाणी घालू शकता आणि हे परत एकदा थोडंसं मिक्स करून आपण ह्याला शिजू द्यायचं आहे। सुरुवातीची 10 मिनिटं मी गॅसची आच एकदम मोठी ठेवली होती आणि त्यानंतर पाणी थोडंसं दिसायचं वरून बंद झालं की आपण गॅसची आच कमी करायची आहे आणि याला झाकण लावून व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे। झाकण लावून साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी आपण याला शिजू द्यायचं आहे
आणि आता तुम्ही 5-7 मिनटानंतर बघू शकता हा आपला मस्त असा मटकी भात तयार झालेला आहे. भात व्यवस्थित शिजलाही गेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलांना डब्याला जरी दिली तरीही मुलं आवडीनं खातील, किंवा एखाद्या वेळी जेवण बनवायचा जर कंटाळा आला असेल तरीसुद्धा तुम्ही ही बनवू शकता. पटकन बनणारी आणि पोटभरीची अशी ही रेसिपी आहे. तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.